मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत हॅबिट्स ऑफ अ हॅपी ब्रेन या पुस्तकाची। तर हे पुस्तक लिहिलेलं आहे लोरेटा ग्राझियानो या लेखकाने, ज्यामध्ये आपल्या मेंदूमध्ये आनंद निर्माण करणारा 4 मुख्य रसायनांचे कार्य आणि त्यांचा प्रभाव आणि त्यांना नियंत्रित करण्याच्या पद्धतींचे सुलभ स्पष्टीकरण केले गेले। हे पुस्तक 45 दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन सवयी विकसित करून मेंदूच्या न्यूरल मार्गाचे पुनर्निर्माण करण्यास मदत करते, ज्यामुळे आपल्याला आनंदाची पातळी वाढवता येते। सो आपल्या मेंदूमध्ये आनंद निर्माण करणारे 4 जी रसायनं आहेत, पहिला आहे डोपामिन, दुसरा आहे सेरोटोनिन, तिसरा आहे ऑक्सिटोनिन आणि चौथा आहे एंडोर्फिन। त्या पुस्तकाची आपण डिटेलमध्ये बुक समरी जाणून घेऊया। ते पुस्तक 3 मुख्य भागांमध्ये विभागले गेले आहे। पहिला भाग मेंदूतील आनंद रसायनांचे कार्य। तर या संपूर्ण भागांमध्ये 4 रसायनांचे कार्य, त्यांचा प्रभाव आणि ते कसे कार्य करतात याचं स्पष्टीकरण दिले। भाग दुसरा सवयींची निर्मिती आणि न्यूरल मार्ग। या विभागात मेंदूमध्ये सवयी कसे तयार होतात, जुन्या सवयींचे प्रभाव आणि नवीन सवयी विकसित करण्यासाठी आवश्यक तंत्रे याबद्दल विचार केला गेला। भाग तिसरा 45 दिवसांचा आनंद कार्यक्रम। तर या तिसऱ्या आणि अंतिम भागात 45 दिवसांच्या कार्यक्रमाद्वारे नवीन सवयी विकसित करण्याच्या पद्धती, त्यांचे पालन आणि आनंदाची पातळी वाढवण्यासाठीच्या व्यावहारिक उपाययोजना दिल्या गेल्या आहेत। सो आता आपण ह्या पुस्तकातले 4 महत्त्वाची रसायनं याबद्दल जाणून घेऊया। पहिलं रसायन आहे ते म्हणजे डोपामिन। तर हे रसायन आनंद, प्रेरणा आणि बक्षिसाच्या भावना निर्माण करतं। आपल्या उद्दिष्टांची पूर्तता केल्यावर डोपामिनची पातळी वाढते। दुसरं सेरोटोनिन। हे रसायन आत्मसन्मान, सामाजिक मान्यता आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करते। तिसरं ऑक्सिटोनिन। हे रसायन सामाजिक बंध, विश्वास आणि प्रेमाच्या भावना निर्माण करते। आणि चौथं आहे एंडोर्फिन। हे रसायन वेदना कमी करण्यास, तणाव कमी करण्यास मदत करते, ज्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते। प्रत्येक विभागाचे संक्षिप्त सारांश आपण बघून घेऊया। मेंदूतील रसायनांचे कार्य। या विभागात लेखक मेंदूमध्ये आनंद निर्माण करणाऱ्या रसायनांचे कार्य, त्यांचा प्रभाव आणि ते कसे कार्य करतात याचं सुलभ स्पष्टीकरण देतात। भाग दुसरा सवयींची निर्मिती आणि न्यूरल मार्ग। या भागात मेंदूमध्ये सवयी कशा तयार होतात, जुन्या सवयींचे प्रभाव आणि नवीन सवयी विकसित करण्यासाठी आवश्यक तंत्रे याबद्दल चर्चा केली। भाग तिसरा 45 दिवसांचा आनंद कार्यक्रम। या भागात 45 दिवसांच्या कार्यक्रमाद्वारे नवीन सवयी विकसित करण्याच्या पद्धती, त्यांचे पालन, आनंदाची पातळी वाढवण्यासाठीच्या व्यावहारिक उपाययोजना दिल्या गेल्या आहेत। हे पुस्तक वैज्ञानिक दृष्टिकोनातून आनंद निर्माण करणाऱ्या प्रक्रियेचे स्पष्टीकरण देतं आणि वाचकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात आनंद वाढवण्यासाठी व्यावहारिक मार्गदर्शन सुद्धा करतं। हे पुस्तक तुम्हाला खरेदी करायचं असेल, वाचायचं असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये यासाठी लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हे पुस्तक खरेदी करून वाचू शकता। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।